Hello, friend. Welcome back again in TYBA class in the subject of International Trade Theory and Practice. अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या विशेष विषय 4 आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी पुन्हा मनापासून स्वागत करतो. मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमी. मित्रो, मागच्या तासाला आपण व्यवहार तोलात असमतोल असण्याची जवळपास 12 कारणं पाहिली. या 12 कारणांमुळे जगातल्या बहुतांशी राष्ट्रांमध्ये व्यवहार तोलामध्ये असंतुलन निर्माण होते. असंतुलनाचा सामान्य अर्थ आपण निर्यातीचं मूल्य आणि आयातीचं मूल्य यामध्ये जो फरक असतो त्यातून असंतुलन निर्माण होतं असं बघितलं. ही 12 कारणं आपल्याला निर्यात उत्पन्न कसं कमी प्राप्त होतं आणि आयातीवर कसा जादा खर्च करावा लागतो आणि त्यामुळे देशाच्या व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होते आणि त्यामुळे आपण त्याला व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण झाला आहे असं संबोधतो. साधारणपणे व्यवहार तोलाच्या असमतोलाची जी समस्या आहे ती जगामध्ये विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या संदर्भामध्ये तीव्र स्वरूपाची आहे. कारण या देशातल्या व्यवहार तोलामध्ये येणारी जी तूट आहे ती अल्पकालीन नसून ती दीर्घकालीन स्वरूपाची आपल्याला दिसून येते. म्हणजे वारंवार व्यवहार तोलामध्ये असंतुलन निर्माण होण्याची प्रवृत्ती विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या बाबत आपल्याला दिसून येते. याबद्दल आपण बऱ्याचदा चर्चाही करतो की सुरुवातीला ही राष्ट्र विकासाची जेव्हा सुरुवात करतात तेव्हा विकासाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये अशा प्रकारचं असंतुलन निर्माण होणं हे स्वाभाविक असते, नैसर्गिक असते. परंतु ज्या गोष्टीसाठी आयात वाढत असते त्या गोष्टी किंवा त्या वस्तूंचं आयात पर्यायीकरण त्या देशामध्ये जितक्या लवकर करणं शक्य होतं ते जर ते देश करू शकले तर त्यांच्या आयातीमध्ये घट निर्माण होते. विविध वस्तू आणि सेवांची देशांतर्गत मागणी जी विदेशांवर अवलंबून असते ते परावलंबन त्यांचं जितक्या लवकर समाप्त होईल तितक्या लवकर त्यांच्या देशात किंवा त्यांचा व्यवहार तोल जो आहे तो त्यातील असंतुलन जे आहे ते कमी होऊ शकते. परंतु अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्यानंतर सुद्धा या देशांच्या व्यवहार तोलामधली जी असंतुलनाची समस्या आहे ती फारशी काही परिणामकारकरित्या कमी झालेली दिसत नाही. व्यापाराचा आकार मात्र वाढलेला आपल्याला दिसतो. अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्यापैकी उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये विस्तार आणि विकास सुद्धा झालेला दिसतो. परंतु तरी सुद्धा विकसित राष्ट्रांच्या बरोबरीचा व्यवहार तोलात संतुलन निर्माण करण्यामध्ये ही राष्ट्र फारशी यशस्वी झालेली आपल्याला दिसत नाही. त्याची आणखी काही अदृश्य कारणं आहेत जी आपल्याला सविस्तररित्या या ठिकाणी आपल्याला वेळेअभावी त्यावर चर्चा करणं शक्य नाही. कारण व्यवहार तोलातील असंतुलन दूर करण्यासाठी प्रमुख उपाय जो सांगितला जातो तो म्हणजे अवमूल्यनाचा. अनेक राष्ट्रांनी अवमूल्यन केलं पण तरी सुद्धा त्या अवमूल्यनाचे आयात घटीवर आणि निर्यात वाढीवर फारसे परिणाम न झाल्यामुळे कायमस्वरूपी व्यवहार तोलातील असंतुलन कमी झालेलं दिसत नाही. याउलट विकसित राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे
यंत्रतंत्र सामग्रीमध्ये जे अपडेशन होत राहतं, जे आधुनिकीकरण होत राहतं, त्याचा सुद्धा अप्रत्यक्ष परिणाम विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांवर प्रतिकूल स्वरूपामध्ये झालेला दिसतो, ज्यामुळे त्यांच्या निर्यातीमध्ये वाढ आणि आयातीमध्ये घट होताना दिसत नाही. म्हणजे हे जे तांत्रिक बदल आहे, बाजारपेठांच्या नीतीच्या संदर्भातली वेगवेगळ्या देशांची असणारी धोरणं जी आहेत ती सुद्धा व्यवहारतोल असंतुलन ठेवण्यामध्ये मदत करत असतात. परंतु तरीसुद्धा बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांना लाभल्यामुळे त्यांच्या आर्थिक विकासामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे गती आलेली दिसते. 100% हे धोरण अपयशी झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. असो, व्यवहारतोलातील हे जे असंतुलन आहे त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या हे संतुलन कमी करण्यासाठी किंवा असमतोल दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आहेत, याच्या संदर्भातलं अध्ययन किंवा अभ्यास आपण आजच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत. व्यवहारतोलातील असमतोल दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना आहेत. त्यातील काही आपण महत्त्वाच्या उपाययोजनांवर आज चर्चा करणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या व्याख्यानामध्ये सुद्धा आपण व्यवहारतोलातील असमतोल असण्याच्या कारणांचा विचार केला आणि त्या असमतोलाला संतुलित करण्यासाठीच्या उपाययोजनांचा सुद्धा आपण त्या विषयाच्या व्याख्यानामध्ये विचार केलेला आहे. परंतु सदर मुद्दे त्या विषयाच्या अनुषंगाने हे सामान्य स्वरूपाचे आहेत. या मुद्द्यांवर जो आपण आज विचार करणार आहोत, हे मुद्दे विशेष विषयाच्या अनुषंगाने विशेष विषयाच्या स्तरावरचे आहेत. म्हणून विशेष विषय म्हणून या उपाययोजनांकडे आपण पाहिलं पाहिजे, त्याचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जनरलच्या पुस्तकामध्ये असणाऱ्या उपाययोजना आणि एस्कोरच्या पुस्तकामध्ये असणाऱ्या उपाययोजना मुद्द्यांच्या अनुषंगाने थोड्या भिन्न जरी असल्या तरी त्याचा अर्थबोध मात्र जवळपास सारखा आहे. म्हणून सामान्य स्तरावरील सामान्य उपाययोजना आणि विशेष स्तरावरील ह्या विशेष उपाययोजना. या पीपीटीमध्ये आपण 4 प्रकारच्या उपाययोजनांचा विचार केलेला आहे, ज्यामध्ये चलन विषयक उपाययोजना, चलनेतर उपाययोजना म्हणजे मॉनिटरी मेजर्स, नॉन मॉनिटरी मेजर्स आणि व्यापार विषयक उपाययोजना, ट्रेड मेजर्स आणि विदेशी चलन विनिमय नियंत्रण. या 4 उपाययोजनांच्या माध्यमातून व्यवहारतोलातील असमतोल जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न प्रत्येक देशातील सरकार करत असते. आता चलनविषयक उपाययोजनांमध्ये 4 प्रकारच्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो, ज्यामध्ये कोणत्याही देशाला ही उपाययोजना अंमलात आणण्यासाठी चलन संकोच करावा लागतो, चलनाची मूल्यघट करावी लागते, चलन मूल्यघट करावं लागतं, त्यानंतर अवमूल्यन करावं लागतं, त्यानंतर व्याजदरात बदल करावा लागतो. ह्या ज्या 4 गोष्टी चलनाच्या संदर्भातल्या आहेत आणि म्हणून त्याला चलन विषयक उपाययोजना असं म्हटलं जातं. तसंच चलनेतर उपाययोजनांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही अंतर्गत मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. व्यापारविषयक योजनांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याचा आपण अंतर्गत मुद्द्यांच्या अनुषंगाने सविस्तर असा विचार करणार आहोत. मित्रहो, चलनविषयक उपाययोजनांमध्ये देशातील चलन संख्या आणि चलनाचे बाह्य मूल्य कमी जास्त करून व्यवहारतोलात समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला हे माहिती आहे की जगातल्या प्रत्येक देशामधली चलन व्यवस्था ही वेगवेगळी आहे. प्रत्येक देशातलं चलन
हे वेगवेगळं आहे. प्रत्येक देशामध्ये चलन निर्माण करण्याची मक्तेदारी त्या त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेची आहे आणि त्यामुळे जगामध्ये वेगवेगळ्या देशाच्या चलनाचं मूल्य किंवा किंमत ही वेगवेगळी आहे. जशी आपण व्यावहारिक जीवन जगत असताना ज्या वस्तू आणि सेवा उपभोगतो बाजारामध्ये, त्यांची सुद्धा किंमत काय आहे किंवा ती कशी ठरलेली आहे हे आपल्याला माहीत असतं. म्हणून वस्तूंचा आणि देशी चलनाचा जेव्हा आपण घेवाणदेवाणीमध्ये व्यवहार करतो किंवा घेवाणदेवाणीच्या संदर्भामध्ये आपण वर्तन करतो, तेव्हा आपल्याला असं दिसून येते की किती पैसे दिले म्हणजे किती वस्तू मिळतात. आणि म्हणून त्याला आपण चलन संख्या असं म्हणतो. चलनाची संख्या आणि वस्तूंची संख्या. आता चलनाच्या संख्येमध्ये आपण 1 पैशापासून तर 100 पैशापर्यंत म्हणजे 1 रुपयापर्यंत आणि 1 रुपयापासून तर 1000 2000च्या नोटापर्यंत चलनाच्या संख्येमध्ये आपण मोजणी करतो. 1 रुपयाची वस्तू घ्यायची आहे म्हणजे आपण 100 पैसे देतो असं म्हणत नाही, तर 1 रुपया देतो. परंतु 1 रुपयापेक्षा कमी पैशाचा व्यवहार करायचा असेल तर मग आपण त्याला 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे, 5 पैसे, 25 पैसे, 50 पैसे आणि 1 रुपया अशा पद्धतीचा नामोल्लेख करतो. नोटांच्या संदर्भामध्ये 2 रुपयापासून तर आपण 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये आणि आता 2000 अशा प्रकारच्या चलनांची निर्मिती, चलन मूल्याची निर्मिती आपण करत असतो. तसंच जगातल्या विविध देशांमध्ये त्या देशामध्ये आवश्यक असणाऱ्या चलन मूल्याच्या चलनाची निर्मिती त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने केलेली असते. आणि आपल्याला हे माहिती आहे की मध्यवर्ती बँक ही चलन निर्माण करणारी आणि निर्गमित करणारी एक मक्तेदारी असणारी संस्था असते. ती स्वायत्त असते आणि ती देशामध्ये मौद्रिक धोरण अंमलात आणत असते. सरकार वित्तीय धोरणाचा अंमल करते किंवा वित्तीय धोरणाची निर्मिती करून त्याची अंमलबजावणी करते आणि या वित्तीय धोरणाचं जे साधन असते ते सरकारचं अंदाजपत्रक असतं. आणि मध्यवर्ती बँकेचं चलन निर्माण करणं आणि चलन नियंत्रण करणं याला आपण मौद्रिक धोरण असं म्हणतो. आणि म्हणून त्यातीलच हा एक प्रकार आहे चलनविषयक उपाययोजना. म्हणजे जशी वस्तूंच्या किमती ठरत असतात बाजारामध्ये, तसं आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये प्रत्येक देशाच्या चलनाची किंमत ठरत असते. आणि म्हणून ही किंमत ठरवण्याचं जे महत्त्वाचं काम आहे ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेचं आहे. कारण देशामध्ये किंवा जगामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातून जी देणीघेणी निर्माण होतात, ती देणीघेणी मिटवण्यासाठी कशा प्रकारची व्यवस्था असली पाहिजे, वेगवेगळ्या देशांच्या चलनाच्या काय किमती असल्या पाहिजे, त्या किमतींमध्ये चढ उतार कसे होणार नाही आणि त्याचे परिणाम वेगवेगळ्या देशावर कसे होणार नाही याच्या संदर्भातलं सर्व व्यवस्थापन करण्याची जी जबाबदारी असते ती जबाबदारी IMFची असते. आणि IMFच्या या चलन स्थिरतेच्या विदेशी विनिमय चलन स्थिरतेच्या संदर्भातली भूमिका आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये स्थिरता निर्माण करत असते. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वृद्धी करण्यासाठी या भूमिकेची फार महत्त्व असतं. म्हणून आपण व्यवहार तोलातील ह्या ज्या उपाययोजना आहे हे आपण असं गृहीत धरूया की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भाग घेणाऱ्या सर्वच देशांच्या व्यवहार तोलामध्ये जे असंतुलन निर्माण होते त्या असंतुलनामध्ये संतुलनासाठी उपाययोजना करण्यासाठी जगातले सर्व देश अशा प्रकारच्या उपाययोजनांचा अवलंब करतात आणि आपला व्यवहार तोल संतुलित करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आपण भारताच्या दृष्टिकोनातून न विचार करता हा भारतासारख्या अनेक असंतुलित व्यवहार तोल असणाऱ्या देशांच्या संदर्भामध्ये हा विषय मांडत असतो. म्हणून चलनविषयक उपाययोजनांच्या संदर्भामध्ये इथे जे 4 मुद्दे आपण अभ्यासणार आहोत ते जगातल्या सर्वच देशांसाठी कमी जास्त प्रमाणामध्ये लागू होऊ शकतात असं आपल्याला या विषयाच्या माध्यमातून शिकता येतं. पहिला जो चलनविषयक उपाय आहे तो म्हणजे चलन संकोच.
ज्याला डिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. इन्फ्लेक्शन म्हणजे भाववाढ किंवा चलनवाढ आणि डिफ्लेक्शन म्हणजे चलनघट. चलन संकोच याचा अर्थ अंतर्गत पातळीवर पैशाचा एकूण पुरवठा कमी करणे. हे कोण कमी करतं? तर देशाची मध्यवर्ती बँक जो विधिग्राह्य पैसा म्हणजे लिगल मनी आणि पतपैसा त्याला तर क्रेडिट मनी यांच्या स्वरूपातील पैशाचं जे प्रमाण असतं ते कमी करून एक प्रकारे देशाच्या चलनाचे अंतर्गत पातळीवर मूल्य वाढवण्याचं काम करते. चलनाची संख्या कमी झाली की चलनाचं मूल्य वाढते. वस्तूंची संख्या कमी असली की वस्तूंचं मूल्य वाढते. म्हणून मूल्य आणि किंमत यामध्ये सातत्याने फरक आपल्याला करता आला पाहिजे. व्यवहार तोलातील तूट कमी करण्यासाठी चलन संकोच या मार्गाचा पूर्वीपासूनच वापर करण्यात येतो. देशातील चलनाची संख्या जेव्हा कमी होते तेव्हा पैशाचं मूल्य वाढते. त्यामुळे पैशाची खरेदी शक्ती वाढते आणि वस्तू व सेवांचे मूल्य कमी होते. वस्तू आणि सेवांचं मूल्य ज्यावेळेस कमी होईल तेव्हा विदेशी ग्राहकांना आपल्या वस्तू तुलनात्मक दृष्ट्या म्हणजे त्यांच्या देशातील वस्तूंच्या तुलनेत आपल्या देशातील वस्तूंच्या किमती कमी होतात. त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या विदेशी नागरिकांना आपल्या वस्तू स्वस्त वाटतात. त्यामुळे आपल्या वस्तूची मागणी वाढते आणि त्यामुळे आपल्या देशाच्या निर्यातीमध्ये वाढ होते. दुसरीकडे चलन संकोच अवस्थेमुळे देशातील गुंतवणूक, उत्पादन, रोजगार आणि उत्पन्न पातळीत घट होते. लोकांची खरेदी शक्ती घटते. त्यामुळे देशांतर्गत वस्तूंची मागणी विदेशामध्ये होऊन निर्यात वाढावा निर्माण होतो. निर्यात वाढ झाल्यामुळे विदेशातलं उत्पन्न आपल्याला प्राप्त होते. तसेच चलन संकोचामुळे रोजगारावर परिणाम झाल्यामुळे देशातील लोकांचं उत्पन्न कमी होते. त्यामुळे त्यांची मागणी कमी होते आणि त्यामुळे त्यांची विदेशी वस्तूंची सुद्धा मागणी कमी होते. त्यामुळे आपली आयात कमी होते. म्हणून चलन संकोचामुळे देशातील लोकांची आयात प्रवृत्ती कमी झाली. त्यामुळे आयात घटली आणि विदेशी लोकांना आपल्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे त्यांची मागणी वाढल्यामुळे आपली निर्यात वाढली. त्यामुळे आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो आणि म्हणून चलन संकोचामुळे आयातीमध्ये घट आणि निर्यातीमध्ये वाढ झाल्यामुळे व्यवहार तोलात समतोल निर्माण होण्यास किंवा व्यवहार तोलात संतुलन निर्माण होण्यास मदत होत असते. दुसरा चलनविषयक उपाय सांगितला जातो चलन मूल्य घट, ज्याला एक्सचेंज डिप्रिसिएशन्स असं म्हटलं जातं. चलन मूल्य घट म्हणजे चलनाचे बाह्य मूल्य आपोआप कमी होऊ देणं. म्हणजेच चलनाच्या विनिमय दरात घट होऊ देणं याला विनिमय अवमूल्यन एक्सचेंज डिप्रिसिएशन असंही म्हटलं जातं. व्यवहार तोलातील असमतोल दूर करण्यासाठी विनिमय दरात आपोआप घट होऊ देणं हा एक मार्ग आहे. मात्र यासाठी देशी किंवा विदेशी चलनाचा विनिमय दर मुक्तपणे ठरायला पाहिजे, फ्री ठरला पाहिजे. तो मागणी पुरवठ्याच्या अनुषंगाने हा विनिमय दर ठरला पाहिजे. विनिमय दरावर या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे बाह्य आणि अंतर्गत नियंत्रण असता कामा नये. जेव्हा एखाद्या देशाच्या व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होते तेव्हा त्या देशाची विदेशी देणी वाढलेली असतात आणि येणी मात्र कमी झालेली असतात. विदेशी देणी देण्यासाठी
विदेशी चलनाची मागणी वाढते, परंतु एनी कमी असल्यामुळे किंवा निर्यात कमी असल्यामुळे आपल्याला विदेशी चलन कमी पडू लागते किंवा विदेशी चलनाचा पुरवठा आपल्याला कमी पडतो. त्यामुळे विदेशी चलनाचं मूल्य वाढतं. दुसरीकडे निर्यात कमी असल्यामुळे आपल्या चलनाची विनिमयासाठी असलेली मागणी कमी असते आणि पुरवठा जास्त असतो. म्हणून देशी चलनाचे मूल्य कमी होते. विदेशी चलन महाग झाल्याने देशी चलनाचे बाह्य मूल्य कमी होते. त्यामुळे देशाचे चलन विदेशी लोकांना स्वस्त वाटू लागते. चलन स्वस्त झाल्याने वस्तू व सेवांच्या किमतीसुद्धा कमी होत असतात. विदेशी ग्राहकांना आपल्या वस्तू स्वस्त वाटू लागल्यामुळे त्यांची आपल्या वस्तूंबद्दलच्या मागणीमध्ये वाढ होते. परिणामी आपल्या वस्तूंची निर्यात वाढ होते. दुसरीकडे आपल्याला विदेशी चलन महाग झाल्यामुळे देशी उपभोक्त्यांना विदेशी वस्तू या महाग वाटतात. त्यामुळे देशातील लोकांची विदेशी वस्तूबाबतची मागणी कमी होते. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या देशाची आयात कमी होते. अर्थात निर्यात वाढ आणि आयात घट झाल्यामुळे व्यवहार तोलातील ही तूट कमी होऊन असमतोल दूर होण्यास मदत होते. त्यानंतर तिसरा उपाय सांगितला जातो अवमूल्यनाचा. अवमूल्यन, ज्याला आपण डिव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं. आता मूल्यघट, एक्सचेंज डिप्रेसिएशन्स आणि रुपी डिव्हॅल्युएशन्स किंवा अवमूल्यन यामध्ये बेसिक फरक आहे. जसं आपण विनिमय दर हा मुक्त असेल तर आपल्याला मूल्यघट हा विषय समजतो, परंतु अवमूल्यन हा तसा प्रकार नाही. अवमूल्यन म्हणजे देशाच्या सरकारने आपल्या चलनाचे बाह्य मूल्य हेतुपुरस्सररित्या आणि कायद्याद्वारे कमी करणे होय. चलनाचे बाह्य मूल्य विदेशी चलन, सोने आणि विशेष आहरण अधिकार, ज्याला आपण स्पेशल ड्रॉइंग राईट्स असं म्हणतो, यांच्या संदर्भामध्ये केलं जातं. काही तज्ज्ञांच्या मते चलनाचा अधिकृत समता दर हेतुपुरस्सररित्या कमी करणे म्हणजे अवमूल्यन होय. अवमूल्यनाचा परिणाम अभ्यासण्या अगोदर मूल्यघट आणि अवमूल्यन यांच्यातील फरक आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मूल्यघट किंवा चलन विनिमय अवमूल्यन हे विदेशी आणि देशी चलनाच्या मागणी पुरवठ्यातून आपोआप होत असते. म्हणून त्याला आपण मुक्त विनिमय दर, नियंत्रण विरहित दर असं म्हटलं होतं. विदेशी चलनाची मागणी वाढली आणि आपल्या चलनाची मागणी कमी झाली तर आपल्या चलनाचे विनिमय मूल्य आपोआप कमी होते. उदाहरणार्थ, डॉलर आणि रुपयाचा अधिकृत समता दर $1 बरोबर 45 रुपये आहे. काही कारणांनी डॉलरची मागणी वाढली आणि रुपयाची मागणी कमी झाली तर विनिमय दर बदलेल. हा दर $1 बरोबर 48 रुपये होईल. यामध्ये रुपयाचं जे मूल्य आहे ते 1.35% कमी झालं आणि डॉलरचं 1.35% वाढलं. रुपयाचे मूल्य मागणीतील घटीमुळे आपोआप कमी झाले. म्हणजे अवमूल्यनाच्या संदर्भामध्ये आपल्याला वेगळी मांडणी करावी लागते, कारण अवमूल्यन हे मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून होत नसतं, तर अवमूल्यनाला लीगल बेस असतो, सरकारच्या कायद्याचा आधार असतो
आणि सरकारने ते हेतुपुरस्सर केलेलं असतं. म्हणून अवमूल्यनात चलनाचे बाह्य मूल्य हेतुपुरस्सररित्या आणि कायद्याद्वारे कमी केलेलं जाते. मात्र या दोहोंचा परिणाम एकच होत असतो, म्हणजे चलनाचं बाह्य मूल्य कमी होते. निर्यात वाढ आणि आयात घट होणे, त्यातून व्यवहार तोलामध्ये संतुलन निर्माण करणे हा यामागचा उद्देश असतो. भारतामध्ये आतापर्यंत 1966 मध्ये 6 जून 1966 मध्ये भारतीय रुपयाचे सोन्याच्या रूपात 36.1% आणि डॉलर पाऊंडाच्या रूपात 57.5% अवमूल्यन केले गेलं होतं. त्यानंतर जुलै 1991 मध्ये 1 जुलै ते 4 जुलैच्या दरम्यान डॉलर, पाऊंड, येन, मार्क आणि फ्रँक या 5 चलनांना बास्केट करन्सी असं म्हटलं जातं. हे 5 चलन आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना कोणत्याही देशाच्या देवाणघेवाणीमध्ये चालत असतात, ते व्हॅलिड असतात. त्यामुळे यांना बास्केट करन्सी असं म्हटलं जातं. आणि जगातल्या कोणत्याही देशाच्या चलनाचं अवमूल्यन जर झालं तर या 5 चलनांच्या संदर्भामध्ये त्याचा विनिमय दर हा फिक्स करावा लागतो. आणि म्हणून या 5 चलनांचा आपण अवमूल्यनाच्या संदर्भामध्ये इथं विचार केला आहे. या 5 चलनांच्या संदर्भामध्ये 1991 ते 1 जुलै ते 4 जुलैच्या दरम्यान दोनदा, म्हणजे पहिल्यांदा 20.53% आणि दुसऱ्यांदा 22.1% अवमूल्यन झालेलं दिसतं. अवमूल्यनाचा फायदा किंवा अवमूल्यन का केलं जातं, तर त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं चलन इतर देशातल्या लोकांना महाग वाटतं किंवा महाग होतं. आपलं चलन इतर देशांच्या लोकांना स्वस्त वाटतं आणि त्यांचं चलन आपल्या देशातल्या लोकांना महाग वाटतं. चलन स्वस्त वाटणं म्हणजे आपल्या देशातील वस्तू आणि सेवा स्वस्त वाटणं. या माध्यमातून आपल्या वस्तू आणि सेवा यांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी असल्यामुळे त्यांची मागणी वाढते, म्हणजेच निर्यात वाढते. आणि आपल्याला विदेशी चलन महाग झाल्यामुळे आपल्याला विदेशी वस्तू महाग होतात. त्यामुळे महाग वस्तूंची मागणी कमी केली जाते, म्हणजेच आपली आयात कमी होते. म्हणजे अवमूल्यनाचा हेतूच प्रामुख्याने आयात घट होणं आणि निर्यात वाढ होणं. अशा पद्धतीने अवमूल्यनाचा हेतू ज्या ज्या देशाच्या संदर्भात सफल होतो त्या त्या देशांच्या व्यवहार तोलातील असंतुलन हे कमी झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येते. आणि म्हणून व्यवहार तोलातील हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे अवमूल्यनाचा, तो आपल्याला बघता येतो. त्यानंतर व्याजदरामध्ये बदल करणं हा सुद्धा चलनविषयक उपाययोजनातला महत्त्वाचा भाग आहे. व्यवहार तोलातील असमतोल दूर करण्यासाठी देशांतर्गत पातळीवर व्याजाचे दर वाढवले जातात. वाढत्या व्याजदराचा फायदा उचलण्यासाठी विदेशी गुंतवणूकदार देशात भांडवल गुंतवणूक तयार करण्यास तयार होतात. त्यामुळे देशात विदेशी भांडवलाचं आगमन वाढतं, विदेशी चलनाचा पुरवठा वाढतो आणि व्यवहार तोलावर त्याचा काही अंशी अनुकूल परिणाम होतो. म्हणजे आपण मानवी प्रवृत्तीचा जर विचार केला आणि हा मुद्दा जर पटवून घ्यायचा असेल तर आपल्याजवळचा जो पैसा असतो तो जर आपल्याला कुठे गुंतवणूक करायचा असेल तर आपल्याला कोण व्याज जर जास्त देईल त्याचा विचार करतो. जी बँक, जी पतसंस्था आपल्याला व्याजाचा दर जास्त देईल त्या ठिकाणी आपण गुंतवणुका करतो. तीच पद्धती विदेशी लोकांच्या संदर्भामध्ये आपल्याला, विदेशी गुंतवणूकदारांच्या संदर्भामध्ये ती प्रवृत्ती अभ्यासता येते. भारतामध्ये जर विविध क्षेत्रातील व्याजदरांमध्ये वाढ झाली तर विदेशी गुंतवणूकदार या वाढत्या व्याजदराचा फायदा घेण्यासाठी आपल्या देशामध्ये किंवा जिथे व्याजदराची परिस्थिती वाढलेली असेल त्या ठिकाणी गुंतवणुका वाढवतात. याला भांडवलाच्या हालचाली असं म्हणतात.
विदेशी गुंतवणुका देशामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात येतील तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी चलनाचा पुरवठा त्या देशामध्ये होतो आणि परकीय गंगाजळीमध्ये त्यामुळे वाढ होत असते. ज्या देशाच्या परकीय गंगाजळीमध्ये भक्कम असा साठा असतो त्या देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची पतसुद्धा वाढलेली दिसते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना विदेशी घडामोडींमध्ये भाग घेता येतो. अशा रीतीने चलनविषयक उपाययोजनांच्या संदर्भामध्ये अंतर्गत 4 मुद्द्यांचा विचार आपल्याला करता येतो. प्रामाणिकपणे या मुद्द्यांचं इम्प्लिमेंटेशन जर झालं तर चलनविषयक उपाययोजनांच्या माध्यमातून व्यवहार तोलातील असमतोल दूर करण्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते. त्याचबरोबर चलनेतर उपाययोजना नॉन मॉनिटरी मेजर्स यामध्ये निर्यात प्रोत्साहन, आयात घट, संरक्षण विषयक धोरण, अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणि उत्पन्नात वाढ, विदेशी भांडवल आणि गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत अशा विविध मुद्द्यांचा वापर करून चलनेतर उपाययोजनांच्या माध्यमातून व्यवहार तोलातील असंतुलन कमी करता येतं. आता निर्यात प्रोत्साहन हा चलनेतर उपाययोजनेचा महत्त्वाचा पार्ट आहे. निर्यात प्रोत्साहनासाठी त्या देशातील सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतात, ज्यामध्ये निर्यात वाढ करण्यासाठी उत्पादन खर्चात घट करणं, देशांतर्गत मागणी नियंत्रित करून निर्यात वाढावा निर्माण करणं, नवीन बाजारपेठांचा शोध घेणं आणि तिथे निर्यात वाढवणं, निर्याती वस्तूवरील करामध्ये कपात करणं, त्यानंतर निर्यातदारांना आर्थिक मदत व इतर सवलती देणं, निर्यात उद्योगांच्या स्थापनेला प्रोत्साहन देऊन त्यांचा कच्चा माल, वीज, पाणी, रस्ते, दळणवळण, साठवणूकगृह इत्यादींच्या सुविधा त्यांना उपलब्ध करणं, निर्धारित उद्दिष्टांपेक्षा जास्त निर्यात करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन देणं. अशा रीतीने निर्यात वाढीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उपाययोजना सरकार करते. आपल्याला माहिती असेल की याच्यासाठी आपण 100% निर्यात करणाऱ्या उद्योगांना स्पेशल इकॉनॉमिक झोनचा दर्जा दिलेला आहे. या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये भारतातल्या विविध प्रकारच्या कायद्यांच्या अडचणी अशा उद्योगांना येत नाही. त्यांनी फक्त 100% निर्यात करावी, त्यासाठी सरकार त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवण्याचं काम करते. त्यानंतर दुसरा उपाय सांगितला जातो की आयातीमध्ये घट करणं. व्यवहार तोलातील तूट कमी करण्यासाठी निर्यात प्रोत्साहनाबरोबरच आयात घट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. यासाठी चैनीच्या व इतर आवश्यक वस्तूंची आयात कमी करणं, आयात पर्यायीकरणाला प्रोत्साहन देणं आणि अशा वस्तूंची आयात करावी की ज्यामुळे पर्यायीकरणाला प्रोत्साहन मिळेल आणि भविष्यात अशा वस्तूंची आयात कमी करण्याची गरज निर्माण होईल. अनावश्यक आयात कमी करण्यासाठी अनावश्यक वस्तूंच्या आयातीचा निषेध करणे, आयात करात वाढ करणे, नवीन आयात कर लावणे, आयात कोट्यात घट करणे, यासाठी आयात कोटा परवाना पद्धतीचे नियम कडक करणे, एकपक्षीय आणि द्विपक्षीय कोटा पद्धतीचा अंगीकार करणे. असं जर केलं तर आयातीमध्ये घट होईल आणि निर्यातीच्या वाढीमुळे व्यवहार तोलातील असमतोल कमी होऊ शकतो. त्यानंतर संरक्षण विषयक धोरणाचा विचार करणं. देशांतर्गत उद्योगधंद्यांना संरक्षण देण्यासाठी संरक्षण धोरणाचा अंगीकार करावा लागतो. याचा दुहेरी फायदा असा होतो की देशी उद्योगांना संरक्षण मिळते आणि दुसरीकडे आयातीमध्ये घट होते. आयातीत घट झाल्यास देशात आयात पर्यायीकरणाचा पर्यायाला प्रोत्साहन मिळते किंवा आयात पर्यायीकरण करणाऱ्या उद्योगांना विकासाच्या संधी निर्माण होतात. यातून आयातीत आणखी घट होऊन व्यवहार तोल समतोल होण्यास मदत होत असते. त्यानंतर अनावश्यक खर्चाचं नियंत्रण आणि उत्पन्नामध्ये वाढ करणं. व्यवहार तोलात तूट कमी करण्यासाठी विदेशी चलन पुरवठ्याच्या मितव्ययतेचा वापर केला पाहिजे. अत्यंत काटकसरीने या विदेशी चलनाचा वापर केला पाहिजे. आवश्यक वस्तूंवर आवश्यक तेवढाच विदेशी चलन खर्च केलं पाहिजे. विदेशात पर्यटक, शिष्टमंडळ, दूतावास इत्यादींवर होणाऱ्या अनावश्यक खर्चाला कपात केली पाहिजे. विदेशी चित्रपट, विदेशी वर्तमानपत्र त्यांच्या आगमनावर नियंत्रण आणली पाहिजे. देशातील वाहतूक साधने व विमा कंपन्यांना प्रोत्साहन देणे
विदेशी पर्यटकांना आकर्षित करणे इत्यादी उपाययोजनांद्वारा आवश्यक खर्चात घट करून उत्पन्नात सुद्धा वाढ होऊ शकते. सध्याच्या खुल्या व्यापार धोरणामध्ये अशा प्रकारच्या उपाययोजना करणं थोडं अवघड आहे, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा संरक्षण नीतीचा वापर त्या क्षेत्रातील उद्योगांच्या रक्षणासाठी जर केला तर व्यवहार तोलातील असंतुलन कमी होण्यास मदत होईल. सध्या चीनच्या संदर्भामध्ये अमेरिका आणि भारत अशा प्रकारच्या उपाययोजना करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर विदेशी भांडवल आणि गुंतवणूक. व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील तुटीचा असमतोल दूर करण्यासाठी विदेशाकडून दीर्घकालीन सवलतीच्या व्याजदराने कर्ज घेणे, याबरोबरच विदेशी गुंतवणूकदारांना देशातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणे, यातून व्यवहार तोलातील तूट कमी होण्यास मदत होत असते. परंतु या मार्गावर अवलंबून राहणे फार योग्य आहे असं मानलं जात नाही. यातून आज जरी तूट कमी होत असली तरी भविष्यात व्याज, लाभांश, नफा इत्यादीच्या स्वरूपामध्ये किंवा इत्यादीच्या रूपात विदेशातील देणी वाढणारच आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होऊ शकते. म्हणून या उपायाचा अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये व्यवहार तोल संतुलित होण्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच या मुद्द्याचा अवलंब केला पाहिजे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत. आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सभासद भारताप्रमाणे अनेक देश आहेत. म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सभासद देशांना नाणेनिधीच्या वर्गणीच्या रूपाने सोने व स्वचलनात काही भाग जमा करावा लागतो. नाणेनिधीकडे विविध देशांच्या चलनाचा निधी जमा असतो. व्यवहार तोलातील अल्पकालीन असमतोल दूर करण्यासाठी नाणेनिधीकडून सभासद देशांना विदेशी चलनाचा पुरवठा अल्पकालीन कर्जाच्या स्वरूपात केला जातो. मात्र दीर्घकालीन असमतोल दूर करण्यासाठी नाणेनिधी मदत करत नाही. नाणेनिधी देशांना सल्ला देत असते. त्या सल्ल्यामध्ये अवमूल्यनाचा सल्ला हा प्रमुख सल्ला म्हणून मानला जातो. मित्रहो, आपण नाणेनिधीच्या संदर्भामध्ये असं म्हटलं होतं की फक्त ही संस्था देशाला निर्माण झालेल्या अल्पकालीन असंतुलनामध्ये किंवा व्यवहार तोलात असंतुलन निर्माण झालं तर अल्पकालीन कर्ज पुरवठाच करते, दीर्घकालीन कर्ज पुरवठा करत नाही. म्हणजे अशा रीतीने चलनेतर उपाययोजनांमध्ये सुद्धा आपल्याला 4 बाबींचा विचार करावा लागतो. या 4 बाबींचा अवलंब जर केला तर व्यवहार तोलातील असंतुलन कमी होण्यास मदत होते. त्यानंतर व्यापार विषयक उपाययोजना, ट्रेड मेजर्स. व्यवहार तोलातील तूट कमी करण्यासाठी व्यापार विषयक उपाययोजना सुद्धा आखण्यात येतात. त्यामध्ये द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार करार, त्यानंतर वस्तू विनिमय करार, राज्य व्यापार आणि प्राधान्याचे करार या संबंधांचा किंवा या मुद्द्यांचा या व्यापारविषयक उपाययोजनांमध्ये विचार करावा लागतो. आता द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार करार म्हणजे काय? तर द्विपक्षीय व्यापार करारातून निर्यात प्रोत्साहित करता येते. 2 देशांमध्ये असे करार केले जातात. एकमेकांनी एकमेकांच्या वस्तू व सेवांची पूर्वनिश्चिती व संख्यात्मक प्रमाणात देवाणघेवाण कराराने करायची असते. यात चलनाच्या अदलाबदलीचा प्रश्न निर्माण होत नाही. जेव्हा 2 पेक्षा अधिक देशांनी व्यापार करार केले जातात तेव्हा त्यांना बहुपक्षीय व्यापार करार असे म्हटले जाते. यातूनही एकमेकांच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळत असते. चलनाच्या विनिमयाचा प्रश्न निर्माण होत नाही. या करारामुळे मौल्यवान धातू, सोने आणि बहुमूल्य विदेशी चलन याची जपणूक करणं शक्य होत असतं. त्यामुळे साधन सामग्रीसाठी त्याचा वापर करणं शक्य होत असतं. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय वस्तू व्यापार करारातून विदेशी चलन आपल्याला समर्थित करता येते. आपण काही देशांच्या संदर्भात किंवा भारताने रशिया आणि भारताचा व्यापार या संदर्भामध्ये घडून आलेला आहे. अनेक देशांच्या संदर्भामध्ये आपण छोट्या देशांच्या संदर्भामध्ये हा व्यापार घडून आणतो.
कारण विदेशी देणेघेणी मिटवण्यासाठी विदेशी चलनाचाच उपयोग होत असतो आणि आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचा अभ्यास करत असताना आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशांमध्ये निसर्गाने दिलेल्या उत्पादनाच्या साधनसामुग्रीच्या वाटपाचा विचार जेव्हा केला तेव्हा या साधनसामुग्रीचं वाटप विषम प्रमाणात झालेलं आहे असं आपण म्हटलं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्रीच्या माध्यमातून ज्या विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या वस्तू आणि सेवांची जर घेवाणदेवाण झाली तर त्याचा विनिमयाचा किंवा चलनाचा संबंध हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी येत नाही. त्यामुळे वस्तूंच्या ज्या गरजा आहेत त्या दोघे देशांच्या स्तरावर भागवल्या जातात आणि त्यांचं जे मूल्य आहे ते फक्त व्यक्त केलं जातं की इतक्या कोटी रुपयाच्या वस्तू आणि सेवा आम्ही तुम्हाला दिल्या, त्या बदल्यामध्ये तुम्ही आम्हाला तितक्या कोटी रुपयाच्या वस्तू आणि सेवा पाठवल्या. म्हणजे आयात निर्यातीचं जे स्वरूप आहे ते फक्त वस्तू आणि सेवांच्या घेवाणदेवाणीचं असतं, पैशाच्या घेवाणदेवाणीचं नसतं. त्याच्यामुळे द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापार हे विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांना त्यांच्या साधनसामुग्रीचा वापर करण्यामध्ये सुद्धा उपयोगाच्या ठरू शकतात. अशा प्रकारच्या करारांमधून असमतोल निर्माण होण्याच्या शक्यता फार कमी असतात. त्याचबरोबर वस्तू विनिमय करार करणं हा सुद्धा व्यवहार तोलातील तूट कमी करण्यासाठीचा महत्त्वाचा उपाय सांगितला जातो. ज्या देशांकडून जेवढ्या किमतीच्या वस्तूंची आयात केली असेल तेवढ्याच किमतींच्या वस्तूंची त्या देशाला आपण निर्यात केली जाते. वस्तूंची किंमत, दर्जा आणि संख्यात्मक परिणाम याबाबत वाटाघाटीने दोन देशांमध्ये व्यापार करार होऊ शकतो. दोन देशांच्या सहमतीने हा वस्तू विनिमय करार होऊ शकतो. त्यानंतर राज्य व्यापार. विकसनशील देशांच्या व्यवहार तोलातील तूट कमी करण्यासाठी देशाच्या सरकारने स्वतःच्या आयात निर्यात व्यापार मंडळांच्या निर्मिती केलेली असते. सरकारने आयात व्यापार हातात घेतला तर अनावश्यक वस्तूंच्या आयातीवर आपोआप निर्बंध येत असतात आणि सरकार निर्यातीला प्रोत्साहन देत असते. त्यातून निर्यात वाढ होत असते. आयात कमी आणि निर्यात वाढ यातून व्यवहार तोलातील समतोल ऑटोमॅटिकली साधला जात असतो. त्यानंतर प्राधान्याचे करार. व्यापार करार करणारे देश आपापसात निश्चित करतात की वस्तूंची खरेदी विक्री आपापसात प्राधान्यक्रमाने करावी. व्यापारात वाढ करण्यासाठी जागतिक पातळीवर जे प्रादेशिक संघ जसं आपण एसियन, सार्क, नाटो अशा व्यापार संघटना किंवा युरोप खंडातल्या युरोपियन कम्युनिटी जी आहे, EEC जी आहे, युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी, अशा प्रकारच्या संघांमध्ये असणारे देश अशा प्रकारच्या प्राधान्य करारांना महत्त्व देत असतात, ज्यामुळे देशांच्या व्यवहार तोलामध्ये संतुलन निर्माण होत असते किंवा असंतुलन निर्माण होण्यास कमी शक्यता असते. म्हणून त्या त्या देशातील संघ आपापल्या देशांमध्ये प्राधान्याने व्यापार करार करत असतात, ज्याचा फायदा व्यवहार तोल संतुलित ठेवण्यासाठी होत असतो. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे जो आहे विदेशी चलन विनिमय नियंत्रणाचा. मित्रहो, एक्सचेंज कंट्रोल हा खूप महत्त्वाचा विषय आहे जो प्रत्येक सरकारला आणि त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला अत्यंत संवेदनशीलपणे हाताळावा लागतो. चलनाचा विनिमय नियंत्रण हा सरकार आणि मध्यवर्ती बँक करत असते. त्यातून व्यवहार तोलातील तूट कमी करणं हा उद्देश असतो. विनिमय नियंत्रणाअंतर्गत सरकार कोटा आणि परवाना यांच्याद्वारे आयात नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते आणि सरकार सर्व निर्यातदारांना आदेश देते की निर्यातीच्या माध्यमातून जे विदेशी चलन प्राप्त झालेलं आहे ते मध्यवर्ती बँकेने निर्देशित केलेल्या प्रमाणेच त्याचा विनियोग करावा असे निर्देश देते. म्हणजेच निर्यातदारांनी जे विदेशी चलन प्राप्त केले ते मध्यवर्ती बँकेकडे जमा करायचे असतं. आयातदारांना आयातीसाठी जे विदेशी चलन लागते ते मध्यवर्ती बँकेकडून त्यांच्या मागणीनुसार त्यांना पुरवले जाते. म्हणजे सरकार आयात निर्यातीसाठी विविधात्मक व्याज दराचा किंवा विनिमय दराचा वापर करते
विशेषतः आयातीसाठी महाग विदेशी चलनाचा पुरवठा करून आयात नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. त्यातून आयातीत घट होते आणि व्यवहार तोलामधील तूट कमी होण्यास मदत होते. परंतु निर्यात प्राप्त होणारे विदेशी चलन मध्यवर्ती बँकेकडे जमा करावे लागत असल्यामुळे निर्यात व्यापारात घट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. अशा परिस्थितीत निर्यातक व्यापारी किंवा निर्यात करणारे विदेशामध्ये परस्पर विदेशी चलनाचा विनिमय करत असतात. विदेशी चलन देशात न आणता विदेशी बँकांमधील गुप्त खात्यांमध्ये ते जमा केले जातात. थोडक्यात विनिमय नियंत्रणाचा हा जो उपाय आहे तो फारसा लागू होत नाही आणि म्हणून आपण भारताने विनिमय नियंत्रणाच्या संदर्भातला असणारा फेरा नावाचा जो कायदा होता, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, जो 1973 मध्ये निर्माण झालेला होता. विदेशी चलनाचा या कायद्यामुळे मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत होता. त्यामुळे नवीन धोरण आपण जेव्हा स्वीकारलं, सुधारणांचा कार्यक्रम जेव्हा आपण सुरू केला, तेव्हा आपण या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि या कायद्याच्या ऐवजी फेमा कायदा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट असा आणला आणि करंट अकाउंटवर रुपया 100% कन्व्हर्टेबल केला, परिवर्तनीय केला. त्यामुळे या उपायाचा किंवा विनिमय नियंत्रणाचा वेगळ्या मार्गाने आपण वापर करतोय आणि विदेशी चलन सुद्धा आपल्या देशात जमा झालं पाहिजे आणि विदेशी चलनाचा काळाबाजार सुद्धा होऊ नये, अशा दृष्टिकोनातून सरकार दुहेरी नीतीचा वापर करून विनिमय नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असते. हे चारही उपाय व्यवहार तोलातील असमतोल दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. देशातली सरकार, मध्यवर्ती बँक आणि एकूणच आयात निर्यात व्यापारामध्ये सहभाग नोंदवणारे वेगवेगळे जे घटक आहेत, यांच्या एकत्रित प्रयत्नातून, प्रामाणिक प्रयत्नातून व्यवहार तोलातील हा असमतोल दूर होऊ शकतो. पण या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये जेव्हा जेव्हा खीड येईल, अप्रामाणिकपणा आणि स्वार्थी प्रवृत्तीचा प्रवेश होईल, तेव्हा तेव्हा देशातील व्यवहार तोल संतुलित होण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. मित्र हो, या ठिकाणी आपण थांबतोय. व्यवहार तोलातील असमतोल दूर करण्यासाठीच्या उपाययोजना जे 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण अभ्यासल्या आणि या 4 मुद्द्यांच्या अंतर्गत जे मुद्दे आहेत, चलनविषयक, चलनेतर, व्यापारविषयक, या मुद्द्यांचा सुद्धा आपण विविध ठिकाणच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करू शकता. MCQच्या संदर्भामध्ये आणि डिस्क्रिप्टिव्हच्या स्वरूपामध्ये सुद्धा. मित्र हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा. जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असेल त्यांना अशा प्रकारचे व्हिडिओ पाठवा, त्यांचा अभ्यास होईल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना हा चॅनल जे आहे हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आपण केलं नसेल तर करा. सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला पैसे लागत नाही, परंतु आपल्याला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन डायरेक्ट आपल्या मोबाईलला येतील. म्हणून मित्र हो, आपणही आणि आपल्या मित्रांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. मित्र हो, घरी आहात, घरीच राहा. स्टे होम, सेफ होम. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सरकारने कोरोनाच्या संदर्भातल्या दिलेल्या नियमावलीचं प्रामाणिकपणे आपण पालन करा. कोरोनामुक्त लढ्यामध्ये हीच कोरोना युद्धाची आपली भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भारताला कोरोनाच्या संकटापासून आपणच बाहेर काढू शकतो. म्हणून घरी आहात, सुरक्षित राहा. या ठिकाणी आपण थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विनिमय दराच्या संदर्भातली मांडणी करणार आहोत. विनिमय दर ठरण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे सिद्धांत आहेत, त्या 3 सिद्धांतांची आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर आपण विनिमय नियंत्रणाच्या उद्दिष्टांबद्दल आणि दोषांबद्दलची चर्चा करणार आहोत. आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत इथेच थांबतोय. थँक्यू.